एक्झामिनेशनची जर तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी इम्पॉर्टंट असणारा हा चॅप्टर आहे. इंग्लिश ग्रामरमध्ये दोन व्हॉइसचे प्रकार पडतात. एक आहे पहिला जो व्हॉइसचा प्रकार असतो त्याला आपण ॲक्टिव्ह व्हॉइस असं म्हणतो. ॲक्टिव्ह व्हॉइस असं आपण त्याला म्हणतो. आणि जो दुसरा प्रकार असतो इंग्लिशमध्ये चेंज द व्हॉइसचा त्याला आपण पॅसिव्ह व्हॉइस असं आपण म्हणतो. म्हणजे इंग्लिशमध्ये दोन व्हॉइसचे प्रकार आहेत. एक म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस, दुसरा म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइसचं असणारं जे सेंटेन्स असतं ते ह्या फॉर्मॅटमध्ये असतं. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. हा जो फॉर्मॅट आहे एस प्लस व्ही प्लस ओ हा फॉर्मॅट ॲक्टिव्ह व्हॉइस मध्ये असणारी वाक्य फॉलो करत असतात. म्हणजेच जर आपण विचार केला तर जे टेन्सेस आहेत, किती टेन्सेस आहेत इंग्लिशमध्ये, तर 12 टेन्सेस आहेत. या 12 टेन्सेसचा जो फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. सिम्पल फ्युचर टेन्स तुम्ही जर घेतला तर त्याचा काय फॉर्म्युला असतो, सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा सब्जेक्ट प्लस एमिजार प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. कंटिन्युअस पास्ट टेन्सचा सब्जेक्ट प्लस वॉज वर्ब प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. कंटिन्युअस फ्युचर टेन्सचा सब्जेक्ट प्लस शाल बी विल बी प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. पास्ट परफेक्ट टेन्सचा सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. फ्युचर परफेक्ट टेन्सचा सब्जेक्ट प्लस शाल हॅव विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. आणि शेवटचा जो टेन्स आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स त्याचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस शाल हॅव विल हॅव प्लस बीन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे जे 12 टेन्सेस आहेत या 12 टेन्सेसमधले जे फॉर्म्युले आहेत हे आपण ॲक्टिव्ह व्हॉइसमधले असणाऱ्या फॉर्म्युलांमध्ये कन्सिडर करतो. मग प्रश्न असा पडतो की इंग्लिशमध्ये हे जे 12 टेन्सेस आहेत या 12 टेन्सेसमध्ये फक्त 8 जे टेन्सेस आहेत या 8च टेन्सेसचा पॅसिव्ह व्हॉइस होतो. हा सगळ्यात महत्त्वाचा नियम स्टुडंट्सना माहीत पाहिजे. मग ह्यातले कुठले असे आहेत की ज्यांचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही, तर ते जे आहेत ते आहेत उरलेले 4. हे 4 आहेत त्याचा काय होत नाही, पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. मग हे कुठले कुठले असतात, तर पहिल्यांदा बघा एक टेन्स की ज्याचं नाव आहे कंटिन्युअस फ्युचर टेन्स. हा जो कंटिन्युअस फ्युचर टेन्स आहे याचा चेंज द व्हॉइस होत नसतो. हे स्टुडंट्सना माहीत पाहिजे. कळतंय का? म्हणजे पहिला जो आहे कंटिन्युअस फ्युचर टेन्स याचा चेंज द व्हॉइसमध्ये कन्व्हर्जन होत नाही. आणि उरलेले जे 3 असतात ओके, रिमेनिंग जे 3 टेन्सेस आहेत हे कुठले असतात, तर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस. म्हणजे जे शेवटचे मी तुम्हाला टेन्सेस सांगितले हे जे 3 आहेत आणि कंटिन्युअस फ्युचर टेन्स आहे यांचा चेंज द व्हॉइस होत नाही. उरलेले 8 टेन्सेस असतात त्याचा आपण चेंज द व्हॉइस करू शकतो. मग पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसचं कन्स्ट्रक्शन कसं बदलतं, तर सुरुवातीला आपल्याला माहीत आहे ऑब्जेक्ट येतो. प्रत्येक असणाऱ्या पॅसिव्ह व्हॉइसचा जो सुरुवात आहे ते ऑब्जेक्ट नव्हते, वाक्याच्या कर्माने होते. त्यानंतर आपण काय करत असतो, तर हेल्पिंग वर्ब वापरत असतो. जे काय आपल्या फॉर्म्युल्यामध्ये दिलेले आहेत ते हेल्पिंग वर्ब्स त्या ठिकाणी आपण वापरत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सर्व स्टुडंट्सनी लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कुठल्या पण वाक्याचा जर तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस केला तर त्या असणाऱ्या क्रियापदाचं 3रं रूप घेतात. V3 नंतर वाक्यात जो रिमेनिंग पार्ट आहे, वाक्यामध्ये जो रिमेनिंग पार्ट आहे उरलेला भाग तो त्या ठिकाणी लिहिला जातो. आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक प्रिपोजिशन वापरतात, ते म्हणजे बाय प्रिपोजिशन. आणि त्यानंतर सब्जेक्ट वापरतात. हे असं कन्स्ट्रक्शन जे तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर O प्लस हेल्पिंग वर्ब्स प्लस V3 प्लस रिमेनिंग पार्ट प्लस बाय प्लस सब्जेक्ट, हे कन्स्ट्रक्शन सगळ्याच पॅसिव्ह व्हॉइसमध्ये होतं. ठीक आहे. सो ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा.
दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मला तुम्हाला सांगायची अशी आहे की जो बाय नंतर सब्जेक्ट आपण घेतोय हा सब्जेक्ट असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही बाय नंतर घ्या की जो नाऊन असेल. पण जर प्रोनाऊन असेल म्हणजे सब्जेक्ट जो आहे वाक्याचा सब्जेक्ट जो आहे तो कुठल्या पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये असेल, प्रोनाऊन्समध्ये असेल, तर मात्र एक गोष्ट तुम्हाला करायला लागते, त्याच्या असणाऱ्या बघा मी काय म्हणतोय, त्याची असणारी अक्युजेटिव्ह केस त्या ठिकाणी तुम्हाला लिहायची असते. म्हणजे आपण नॉमिनेटिव्ह केस ही एक केस आपल्याला इंग्लिशमध्ये माहीत आहे आणि दुसरी जी केस असते तिला आपण काय म्हणतोय, अक्युजेटिव्ह केस. कसली केस? अक्युजेटिव्ह केस. अशा 2 केसेस असतात इंग्लिशमध्ये. मग जे प्रोनाऊन्स असतात, जी प्रोनाऊन्स नॉमिनेटिव्ह केसमध्ये असतील त्याचा अक्युजेटिव्ह बाय या असणाऱ्या प्रिपोजिशन नंतर घ्यायचा असतो. म्हणजे बघा जर मी तुम्हाला म्हटलं आय, तर आयचा असणारा जो अक्युजेटिव्ह केसमधला जो फॉर्म आहे किंवा वर्ड आहे तो काय होतो, मी असं होतो. म्हणजे ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत या बेसिक कन्सेप्ट मुलांना माहिती पाहिजे. मॅक्सिमम मुलांना ते माहिती नसतात आणि मग गोंधळ होतो. ठीक आहे, तर होऊ नये यासाठी या केसेस तुम्ही समजून घ्या. दुसरी जी केसेस आहे किंवा दुसरा जो नॉमिनेटिव्ह केसमधला असणारा प्रोनाऊन आहे तो काय असतो, तो आपल्या सर्वांना माहीत आहे, तो असतो वी असतो. त्याची असणारी अक्युजेटिव्ह केस म्हणजेच बाय नंतर पॅसिव्ह वॉइसमध्ये काय होणार आहे, तर अस होणार आहे, हे माहिती पाहिजे. त्यानंतर तिसरा जो असतो त्याचा आहे यू. आता 2 यू असतात. ठीक आहे, एक असतो सिंग्युलरमधला आणि दुसरा असतो प्लुरलमधला. दोन्ही जरी यू आले तरी त्याचा असणारा अक्युजेटिव्ह केस जो असतो तो काय होणार आहे, यूज होणार आहे. ह्या बेसिक कन्सेप्ट प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती पाहिजेत चेंज द व्हॉइस करताना. त्यानंतर पुढचे प्रोनाऊन्स कुठले कुठले असतात, तर चौथा जो प्रोनाऊनचा गट आहे तो चौथा आहे बघा ही. ठीक आहे, ही एक असतो. हीचा जो अक्युजेटिव्ह केस आहे तो इंग्लिशमध्ये काय होतो, तर हिम असा होतो. काय होतो, हिम असा होतो. ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत ह्या माहीत पाहिजेत. पुढचा प्रोनाऊन आपण या ठिकाणी घेतोय बघा, 5वा तो आहे शी. आता या असणाऱ्या प्रोनाऊनचा अक्युजेटिव्ह केस काय होतो, हर होतो. ठीक आहे, हर. त्यानंतर 6वा प्रोनाऊन आहे आपला इट. याचा असणारा अक्युजेटिव्ह केस पलीकडच्या बाजूला बाय नंतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये इटच राहतो. आणि शेवटचा जो प्रोनाऊन आहे आपल्यातला तो म्हणजे 7th की जो आपल्या सर्वांना माहिती आहे, दे. हा जो दे आहे हा दे जर नॉमिनेटिव्ह केसमध्ये सब्जेक्टचं फंक्शन करत असेल तर अक्युजेटिव्ह केसमध्ये तो कशाचं फंक्शन करेल, देमचं फंक्शन करेल. हे जे अक्युजेटिव्ह केस आहेत हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बाय नंतर वापरतात, हे आपल्याला माहिती पाहिजे. आता पुढची एक कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट पण तुम्हाला ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस करताना माहीत पाहिजे. ती अशी कन्सेप्ट आहे की वर्ब जे असतं वाक्याचं, एक तर ट्रान्झिटिव्ह असा एक प्रकार आहे बघा, ट्रान्झिटिव्ह वर्ब असा एक प्रकार आहे, आणि दुसरा एक वर्बचा प्रकार आहे की ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, इनट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतात. ठीक आहे, इनट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतात. हे 2 जे प्रकार आहेत हे 2 प्रकार स्टुडंट्सना माहीत पाहिजेत. आता ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय, त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट हे वर्बला बरोबर घेऊन आलेलं असतं. काय असतं, ऑब्जेक्ट, कर्म जे असतं ते ऑब्जेक्ट हे गरजेचं असतं. आणि दुसरा इनट्रान्झिटिव्हमध्ये नो नीड टू यूज ऑब्जेक्ट. वाक्यामध्ये काय वापरायची गरज नसते, ऑब्जेक्ट वापरायची गरज नसते. विदाउट ऑब्जेक्टचा आपण त्या सेंटेन्सचा मिनिंग डिफाईन करू शकतो. हा एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला पॅसिव्ह करताना इम्पॉर्टंट आहे. मग आता जर आपण एखादं वाक्य घेतलं, फॉर एक्झाम्पल बघा, आय रोट दिस लेटर. या वाक्यामध्ये हा जो भाग दिसतोय तुम्हाला कुठला, दिस लेटरचा, हा वाक्याचा ऑब्जेक्ट आहे, कर्म आहे वाक्याचं. आणि हा जो रोट आहे हा रोट वर्ब आहे. म्हणजे हा जो रोट आहे तो कसला असणारा प्रकार आहे, ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. पण जर मी तुम्हाला म्हटलं, काय म्हटलं की आय रन इन द मॅरेथॉन. जर तुम्ही हे वाक्य बघितलं तर यातला रन जो आहे तो एकटाच वर्ब आहे.
याच्यामध्ये ऑब्जेक्ट दिलेलंच नाही आणि याच्यामध्ये ऑब्जेक्ट न दिलेलं असल्यामुळं हे जे रन आहे ते इनट्रान्झिटिव्ह मधला वर्ब आहे आणि इनट्रान्झिटिव्ह वर्बचा पॅसिव्ह व्हॉइस कधीच होत नाही. ही एक बेसिक गोष्ट लक्षात घ्या. कारण इनट्रान्झिटिव्ह वर्बच्या असणाऱ्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट दिलेला नसतो आणि जर वाक्यात ऑब्जेक्टच दिलेला नसेल तर त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करण्याचा प्रश्नच येत नाही. ह्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत, या बेसिक कन्सेप्ट इंग्लिश ग्रामरमध्ये खूप इम्पॉर्टंट असतात की ज्या स्टुडंट्सना माहिती असल्या पाहिजेत. सो आय होप यू अंडरस्टँड द पॅसिव्ह व्हॉइस अँड इट्स बेसिक इन्फॉर्मेशन. याची असणारी बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला समजली असेल. आता प्रश्न असा पडतो की ज्यावेळी आपण ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस करतो, ठीक आहे, ज्यावेळी आपण काय करतो ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस करणार आहोत, अशा वेळी एक गोष्ट आणखीन एक इम्पॉर्टंट आहे. ती कुठली इम्पॉर्टंट असते तर त्याचे फॉर्म्युले. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की 12 टेन्सेसमध्ये 8 टेन्सेस आहेत, 8. त्या 8च टेन्सेसचा आपण काय करतोय तर पॅसिव्ह व्हॉइस करतोय. 4 टेन्सेसचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. मग हे जे ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसमधले असणारे फॉर्म्युले आहेत, हे फॉर्म्युले स्टुडंट्सना माहीत असले पाहिजे. तर मग चला या ठिकाणी आपण एक 4 टाईप बघूयात टेन्सेस. पहिल्यांदा टेन्सेसची नावं आपण या ठिकाणी घेऊयात आणि त्यानंतर आपण प्रत्येक या टेन्सेसची असणारा ॲक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला आणि पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला आपण पाहूयात. पहिला टेन्स आपल्या सर्वांना माहीत आहे, तो म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. दुसरा जो टेन्स असतो तो असतो सिम्पल पास्ट टेन्स. ठीक आहे. तिसरा जो टेन्स आपल्याला इंग्लिशमध्ये आहे तो आहे सिम्पल फ्युचर टेन्स. आणि चौथा, या ठिकाणी पहिले 3 घेऊ आपण, त्यानंतर चौथा टेन्स आहे बघा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. त्यात 5वा टेन्स आहे कंटिन्युअस पास्ट टेन्स. पण जो तिसरा टेन्स आहे कुठला 6वा बघा कंटिन्युअस फ्युचर टेन्स. या असणाऱ्या कंटिन्युअस फ्युचर टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही, हे आपल्याला माहिती पाहिजे. 7वा जो टेन्स आहे तो आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. 8वा आहे पास्ट परफेक्ट टेन्स. 9वा आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. हे जे 9 टेन्स आहेत, मगाशी मी तुम्हाला सांगितलं शेवटचे जे टेन्सेस आहेत 3, यांचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. यातला पण कंटिन्युअस फ्युचर टेन्स, याचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. पहिल्यांदा आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचे असणारे फॉर्म्युले लक्षात घेऊ. आता जो ॲक्टिव्ह व्हॉइस आपण करतो किंवा ॲक्टिव्ह व्हॉइस ऑलरेडी आपल्याला माहीत आहे, जर तुम्हाला टेन्सेस माहीत असतील व्यवस्थित तर तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉइस समजायला काही अवघड नाही. मग आता ज्यावेळी तुम्ही ॲक्टिव्ह व्हॉइस करणार आहात किंवा ॲक्टिव्ह व्हॉइसची आपण टेन्सेसची बघतो, ते फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. सिम्पल प्रेझेंट टेन्सचा ॲक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला काय असेल S + V1 क्रियापदाचं पहिलं रूप असतं, त्याला यस किंवा ES प्रत्यय लावलेला असतो, त्यानंतर प्लस, त्यानंतर ऑब्जेक्ट. हा त्याचा कशाचा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा असणारा ॲक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला. सिम्पल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला काय असतो, सुरुवात आपण कशानं करतो सब्जेक्टनं करतो, त्यानंतर आपण प्लस हे साईन वापरतो, त्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप त्या ठिकाणी आपण लिहित असतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी आपण ऑब्जेक्ट लिहितो. हा झाला सिम्पल पास्ट टेन्सचा असणारा ॲक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला. तिसरा आहे तो म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्स. याचा फॉर्म्युला काय आहे तो या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. बघा तर सिम्पल फ्युचर टेन्समध्ये सुरुवातीला आपण सब्जेक्ट घेतो, त्यानंतर आपण प्लस हे साईन देतो, त्यानंतर आपण शाल ऑब्लिक विल हे वापरत असतो, त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप. हा जो क्रियापदाचा पहिलं रूप असणार आहे, या क्रियापदाच्या पहिल्या रूपाला यस आणि ES प्रत्यय लावायचा नाही, हे सर्वांना माहीत असलं पाहिजे. इथं ऑब्जेक्ट आपण घेतो. त्यानंतर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला काय असतो S + M ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस VING. क्रियापदाला
ING प्रत्यय आपण लावतो आणि त्यानंतर ऑब्जेक्ट आपण लिहित असतो. त्यानंतर कंटिन्युअस पास्ट टेन्सचा फॉर्म्युला एस प्लस वॉज वर. खूप सोपं असतं हे लक्षात ठेवायला. कसं लक्षात ठेवायचं? ज्याला टू बीची रूपं माहीत असतात त्यांना हे अजिबात अवघड जात नाही. कारण टू बीचं वर्तमान काळातलं रूप एम इज आर असतं, पास्ट टेन्समधलं रूप वॉज वर असतं आणि फ्युचरमधलं रूप शाल बी विल बी असतो. एस नंतर प्लस द्यायचा, त्यानंतर शाल बी ऑब्लिक विल बी प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. हा त्याचा ॲक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय असतो? एस प्लस हॅव ऑब्लिक हॅज, याच्यापैकी एक वापरायचं, प्लस या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप असतं. या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप आणि शेवटी ऑब्जेक्ट दिलेलं असतं. पास्ट परफेक्ट टेन्सचा ॲक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला बघा. एस प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. हेही खूप इम्पॉर्टंट आहे. फ्युचर परफेक्ट टेन्स याचा फॉर्म्युला एस प्लस शाल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. हा त्याचा फॉर्म्युला असतो. हे खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. खास करून जे विद्यार्थी 8वी 9वी 10वी 11वी 12वीचं असणारे इंग्लिश ग्रामर ज्यावेळी अभ्यासतात त्यावेळी ह्या बेसिक कन्सेप्ट त्यांना माहिती असल्या पाहिजेत. आता ह्या सर्वांचे पॅसिव्ह व्हॉइसमधले कन्स्ट्रक्शन्स किंवा पॅसिव्ह व्हॉइसमधले फॉर्म्युले कसे होतात हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. कारण चेंज द व्हॉइस करताना तुम्हाला हे फॉर्म्युले या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. तर बघा, सिम्पल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला काय होतो? ओ प्लस एम इज आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आर. हे तीनपैकी एक त्या ठिकाणी यूज करायचा असतो. प्लस V3 वापरायचा असतो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं रिमेनिंग पार्ट या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. रिमेन्स म्हणजे जो वाक्याचा उरलेला भाग असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाय हे लिहायचं आणि सगळ्यात शेवटी सब्जेक्ट लिहायचं, की जो मगाशी मी तुम्हाला सांगितले. प्रोनाऊन जर असेल तर त्यासाठी अक्युजेटिव्ह केसेसमधले सब्जेक्ट बाय नंतर लिहिले जातात. आता सिम्पल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला खूप सोपा आहे. बघा, सुरुवातीला ऑब्जेक्ट येईल, ठीक आहे. त्यानंतर आपण प्लस हे साईन वापरणार, त्यानंतर वॉज आणि वर या दोन्हीपैकी एक, त्यानंतर प्लस, त्यानंतर V3 हे वापरणार, त्यानंतर प्लस, त्यानंतर रिमेन्स म्हणजे उरलेला भाग वाक्याचा, प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ही फॉर्म्युले खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट सिम्पल फ्युचर टेन्सचा असणारा फॉर्म्युला काय असतो पॅसिव्हचा? सेम, काही फरक नाही बघा. ऑब्जेक्ट घ्यायचा, त्यानंतर प्लस हे साईन द्यायचं, शाल बी ऑब्लिक विल बी पुट करायचं, त्यानंतर प्लस, त्यानंतर V3 क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं, त्यानंतर रिमेन्स जो वाक्याचा भाग असेल तो वापरायचा, प्लस बाय प्लस सब्जेक्ट. हा या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये येतोय. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला बघा. ऑब्जेक्ट घ्यायचा सुरुवातीला, त्यानंतर प्लस हे साईन द्यायचं, एम इज आर वरती जसं लिहिलं तसं इथं लिहून टाकायचं. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिईंग हे असणारा वर्ड त्या ठिकाणी ॲड करावा लागेल. त्यानंतर V3 हे आपल्याला वापरावं लागेल, रिमेन्स जो भाग असेल तो, त्यानंतर बाय, त्यानंतर सब्जेक्ट. हा त्याचा काय आहे फॉर्म्युला आहे. खाली ज्यावेळी तुम्ही कंटिन्युअस पास्ट करणार आहे काय अवघड नाही. काय करायचं? ऑब्जेक्ट, त्यानंतर प्लस हे साईन द्यायचं, वॉज ऑब्लिक वर असं लिहायचं, त्यानंतर प्लस द्यायचं, त्यानंतर बिईंग लिहायचं, त्यानंतर प्लस द्यायचा, त्यानंतर V3 लिहायचा, त्यानंतर प्लस बाय म्हणजे रिमेन्स टाकायचंच आहे तुम्हाला त्या ठिकाणी, सब्जेक्ट. कंटिन्युअस फ्युचर टेन्स जो आहे याचा पॅसिव्ह होत नाही. नो पॅसिव्ह व्हॉइस. हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. पुढं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस करताना तुम्हाला सर्वांना माहीत आहे सुरुवात ऑब्जेक्टनं होणार, त्यानंतर प्लस घ्यायचा, हॅव ऑब्लिक हॅज पुट करायचं,
त्यानंतर प्लस द्यायचा, त्यानंतर बीन लिहायचा, प्लस द्यायचा, V3 लिहायचं, प्लस द्यायचा, रिमेन्स काय असेल तो भाग लिहायचा बाय आणि सब्जेक्ट. हा त्याचा फॉर्म्युला आहे. पास्ट परफेक्ट टेन्स असणारा फॉर्म्युला खूप सोपा आहे. वरच्यासारखाच ऑब्जेक्ट लिहायचा, त्यानंतर प्लस द्यायचं, हॅड लिहायचं, प्लस बीन असतो, प्लस V3 लिहायचा, प्लस बाय लिहायचा, प्लस सब्जेक्ट लिहायचं. आणि शेवटचा जो आहे तो शेवटचा खूप इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे ऑब्जेक्ट द्यायचा, प्लस म्हणायचं, शॅल हॅव लिहायचं, ऑब्लिक म्हणायचा, विल हॅव त्या ठिकाणी लिहायचं, प्लस बीन आहे, प्लस V3 आहे, ओके, प्लस बाय वापरायचा आणि प्लस सगळ्यात महत्त्वाची सब्जेक्ट. हा त्याचा फॉर्म्युला आहे. आय होप स्टुडंट्स यू अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्ट द ॲक्टिव्ह व्हॉइस फॉर्म्युला, व्हॉट एक्झॅक्ट द पॅसिव्ह व्हॉइस फॉर्म्युला. ठीक आहे, म्हणजे या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण चेंज द व्हॉइस ही कन्सेप्ट काय आहे ही समजून घेतलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओ जी मी बनवणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे असणारे सेंटेन्सेस, प्रॅक्टिस सेंटेन्सेस, ॲक्टिव्ह व्हॉइसमधल्या वाक्यांचा पॅसिव्ह व्हॉइस कसा होतो हे आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे. आय होप यू अंडरस्टँड दी स्ट्रक्चर ऑफ passive voice and active voice. Okay, thank you very much.